मित्रांनो नमस्कार. जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी प्राध्यापक बीजी मागले. आज आपण छगन भुजबळ साहेबांच्या करिअरविषयी बोलणार आहोत. मराठा आरक्षण या विषयावरती त्यांनी मराठ्यांची उभा संघर्ष मांडला आहे. अर्थात तो त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी आहे असं स्पष्टपणे होत आहे. कारण या आरक्षणाच्या विरोधात त्यांनी भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना घ्यायला लावली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना बऱ्यापैकी मदतही केली. ती मदत झाली कशामध्ये आणि त्यांना ती का मदत केली. आज देवेंद्र फडणवीस साहेब जरी त्यांच्या पाठीशी असले तरीही छगन भुजबळ साहेबांच्या करिअरची समाप्ती होती की काय अशा पद्धतीचं वातावरण हे राज्यात आहे. याविषयी आपण आज बोलणार आहोत. आपण कृपया शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्ते. बघा मी काय सांगतो, छगन भुजबळ साहेब एक राज्यातील स्टालवर्ट मोठे नेते. शिवसेनेपासून सुरुवात झाली आणि 1985 साली प्रथम ते महापौर झाले. 90ला काँग्रेसमध्ये आले शरद पवार साहेबांच्या बरोबर. त्यानंतर 98ला त्यांनी काँग्रेस सोडली पवार साहेबांच्या बरोबर आणि ते राष्ट्रवादी बरोबर आले. राष्ट्रवादीची स्थापना झाली. एका अर्थाने ते राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आहेत. एकदम बदल असा की त्यावेळेला शिवसेना माझी मुंबई माझा महाराष्ट्र यासाठी लढणारी ही मुंबई ज्याची ओळख शिवसेना होती, ज्याची ओळख अशी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलेली होती, जिथून त्यांच्या करिअरची सुरुवात झालेली आहे. ते सोडून ते एकदम धर्मनिरपेक्ष काँग्रेसमध्ये त्यांनी उडी मारली आणि त्यानंतर पवार साहेबांच्या बरोबरच काँग्रेसही त्यांनी सोडली आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी आले. पवार साहेबांच्या बरोबर ते बरेच वर्ष आहेत, म्हणजे जवळपास 1919 ते 22 पर्यंत ते पवार साहेबांच्या बरोबर आहेत. या संपूर्ण काळात ते सत्तेबरोबर आहेत हे सगळ्यात महत्वाचं. ज्या वेळेला राष्ट्रवादीमध्ये जे राष्ट्रवादी फोडायची होती त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ साहेब होते. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2 गोष्टी केल्या. ह्या गेल्या 5 वर्षामध्ये प्रचंड मोठा गोंधळ भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांनी घातला. त्यातला पहिली गोष्ट अशी की त्यांनी भारतीय जनता पक्षानं देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आणि राष्ट्रवादीतून त्यावेळेला छगन भुजबळ साहेब अजितदादा गटात गेले. दुसरी एक गोष्ट केली भारतीय जनता पार्टीनं, ती म्हणजे राष्ट्रवादी जी फोडली, शरद पवारांचं जे घर फोडलं त्यातून राष्ट्रवादी निर्माण केली आणि त्या राष्ट्रवादीमध्ये चिन्ह राष्ट्रवादीला दिलं, पक्ष राष्ट्रवादीला. शरद पवारांच्या हयातीतच राष्ट्रवादी त्यांनी बाजार इस्कोट करून टाकला. त्यांचं वैशिष्ट्य असं भुजबळ साहेबांचं, ते सत्तेबरोबर नेहमी आहेत, सत्तेबरोबर आहे. शरद पवार साहेबांच्या बरोबर उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला 3 पक्षांची सत्ता आली, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे, त्यावेळेलाही ते मंत्रिपदामध्ये होते आणि त्यानंतर अजितदादांच्या बरोबर ते आता आपल्या अंगावरती ते गेले दुसऱ्या कारणासाठी. ते अजित पवार साहेबांच्या बरोबर गेले आणि तिथं जाऊन ते पुन्हा मंत्री झाले. अर्थात एकेकाळी पवार साहेबांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं होतं, पण आता ते साध्या मंत्रिपदावर आहेत, पण मंत्री आहेत याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांना फार मोठं सुख आहे. ईडीची कारवाई ज्या वेळेला झाली त्यावेळेला त्यातून सुटण्याचा बराचसा प्रयत्न छगन भुजबळ साहेबांनी केला, पण ते सुटले नाहीत. ईडीनं त्यांच्यावरती हे भली मोठी यादी केली, तुम्ही म्हणजे तुम्हाला जे सत्ता असताना किंवा तुमच्या जे एवढं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा प्रचंड मोठं उत्पन्न आणि मालमत्ता तुम्ही जमा केले म्हणून त्यांच्यावरती ईडीने केसेस घातली. 2 वर्ष ते जेलमध्ये होते आणि नंतर ज्या वेळेला बाहेर आले त्यावेळेला त्याने असा विचार केला की आता आपल्याला भारतीय जनता पार्टी बरोबर गेलो तरच आपला काहीतरी टिकावं लागेल आणि आपण जमवलेली जी संपत्ती आहे ती आपल्याकडे राहील. या विचारानं ते अजितदादांच्या बरोबर भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला गेले. मित्र,
भुजबळ साहेबांनी त्यांची ओळख जी होती ती ओळख सातत्यानं बदलत आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता राष्ट्रवादी अजितदादा किंवा भारतीय जनता पार्टीचा विचार, हिंदुत्ववादी विचार, ते बोलत जरी नसले तरी ते आता हिंदुत्ववादी विचाराच्या बरोबरीनेच राज्य करतात. आता एक ठिकाणी त्यांना अशी संधी प्राप्त झाली की त्यांनी जी इस्टेट जमा केलेली होती, मालमत्ता जमा केलेली होती, त्यांच्यावरची ज्या ईडीच्या केसेस त्यामुळे लागलेल्या होत्या, देवेंद्र फडणवीस साहेबांना मराठा आरक्षणाच्या विरोधात काम करणारा एक स्टालवर्ट नेता पाहिजे होता. भुजबळ साहेबांच्या वतीनं, भुजबळ साहेबांच्या म्हणजे रूपानं त्यांना तो असा स्टालवर्ट नेता मिळाला आणि भुजबळ साहेबांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात धूमधडाक्यात सुरुवात केली. मराठा आरक्षण मराठ्यांना देऊ नये, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, ते कुणबी नाही आहेत हे सगळं, आणि दिलेली कागदपत्र आणि प्रमाणपत्र सगळी रद्द करण्यात यावी, अनेक प्रकारचे खोटे आरोप केले. आणि इतके आरोप केले की मनोजदादा जरांगेंनी 7 कोटी रुपये कुठनं आणले. खोटं बोलायला त्यांना मर्यादाच नसते. एवढंच नव्हे तर मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं जे दंगा आणि दाळपोळ झालेली होती त्या काळामध्ये, त्या सगळ्याचं म्हणजे श्रेय जणू काही हे मराठ्यांनी केले अशा पद्धतीने ते आरोप सुद्धा करू लागले. यातून फडणवीस साहेब खुश झाले. फडणवीस साहेबांनी त्यांना त्याचं फळ पण दिलं, एक चांगलं फळ दिलं, फूल दिलं, असं दिलं की त्या ईडीच्या कारवाईतून ते मुक्त झाले. बघा, कुठून का असेना पण त्यांनी आपली इस्टेट वाचवायच्या दृष्टीनं प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले. अर्थात हे योग्य की अयोग्य हा भाग नंतरचा आहे. दुसरा एक फायदा फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी त्यांचा असा केला की त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना राज्यपाल नियुक्त आमदार केला आता परवाच. पण एक गोष्ट अशी महत्वाची, ज्या 2004 पासून 2019 पर्यंत भुजबळ साहेब राष्ट्रवादी पक्षात आहेत, आताही ते राष्ट्रवादी फक्त अजितदादा गटाच्या, त्या भुजबळ साहेबांचा दावा असा आहे की प्रचंड मोठी मी कामं केलेली आहेत. आताही ते म्हणतात, ते खासदारकीला इच्छुक होते, आता म्हणते मी परत आमदारकीला इच्छुक आहे. मध्यंतरी त्यांनी सांगितलं तर आता मी निवृत्ती घेणार आहे, पण आता त्यांनी सांगितलं मी कुठल्याही परिस्थितीत लढणार आहे आणि निवडून येणार मोठ्या मताने. त्याला विरोध केलाय मराठा आरक्षण योद्धा जरांगे पाटील आणि सगळ्या मराठ्यांनी. बघूया ते कसे निवडून येतात. त्यांच्या 2-4 गोष्टी आहेत की ज्याच्या बळावरती ते लढाई करू इच्छितात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना असं वाटतं आपल्या आयुष्यात आपण प्रचंड मोठं काम केलंय. येवला मतदारसंघ प्रचंड म्हणजे येवला मतदारसंघ हा महाराष्ट्रात एवढा चांगला नसेल, एवढा मी सुंदर केलाय असं त्यांचं मत असतं आहे. गल्लीबोळातले रस्ते केले, अगदी पार शेतापर्यंतचे रस्ते केले, सगळे महामार्ग केले असं त्यांचा दावा आहे. येवला मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकला, त्यामुळं मी प्रचंड मताने निवडून येणार असं ते म्हणतात. सर्व धर्म समभाव, मी सगळ्यांच्या वतीनं उभं राहिलो, त्यामुळे मला सगळे पक्ष, आणि माझा स्वभाव असा होता की मी कोणालाच नकार दिला नाही. कोणत्याही समाजाच्या जातीच्या माणसाला मी त्यांची सगळ्यांची कामं केलो, त्यामुळं मला निवडून येण्याला फारसा अडचण अशी काही नाही. तिसरा त्यांचा दावा असा आहे, भारतीय जनता पार्टी जी सत्तेत आता आहे आणि नरेंद्र मोदी साहेब त्याचे प्रमुख आहेत, देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रमुख आहेत, राज्याचा चेहरा आहे, यामुळं मला आता निवडून येण्याला म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा आणि माझं स्वतःचं कर्तृत्व यामुळे मी निश्चित निवडून येणार असं त्यांना वाटतं. अर्थात हे खरं किती खोटं किती हे थोड्याच दिवसात आपल्याला समजून येईल, कारण 20 नोव्हेंबरला मतदान आहे. छगन भुजबळ साहेबांची ही जी परिस्थिती होती,
ही किती खरी आहे आणि किती खोटी आहे, त्यांचा दावा किती खरा किती खोटा जर का बघायचं झालं तर त्यांच्या मतदारसंघातील कांदा जे लासलगाव जो गाव आहे त्यांच्या मतदारसंघातील हे कांदा उत्पादक विक्री मार्केटिंगसाठीचं मोठं भारतातलंच नाही तर जगातलं मोठं केंद्र असावं लासलगाव. कांद्याची मोठी मार्केट आहे. त्या कांद्याचे दर काय होते आणि त्यामुळं आता भारतीय जनता पार्टी म्हणते त्यामुळं आम्हाला जे लोकसभेला फटका बसला. मग त्यावेळेला भुजबळ साहेब कुठे होते? कांद्याचे दर ज्यावेळेला पडत होते टनानं कांदा मार्केटला न्यायचं आणि 5-50 रुपये घराकडे घेऊन यायचं अशी परिस्थिती शेतकऱ्यांची ज्या वेळेला झाली त्यावेळेला भुजबळ साहेब कुठे होते हा सर्वसामान्य शेतकरी वर्ग प्रश्न विचारतो. महागाई टोकाला वाढले, भुजबळ साहेब तुम्ही कुठे आहेत? तुम्ही मंत्री आजपर्यंत आहेत, तुम्ही काय करताय? त्याच्या विरोधात तुम्ही काय केलं? येवला मतदारसंघातील मुलांच्या आयुष्यासाठी म्हणून तुम्ही, सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी म्हणून तुम्ही नेमकं काय केलं हे सांगावं असा सगळ्यांचा प्रश्न. या सगळ्या प्रश्नावरती, कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा महिलांचे प्रश्न असतील किंवा आजच्या प्रशासनातलं सांगतो आजही खड्डेमय सगळा मतदारसंघ आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जो विकासाचा दावा ते करतात त्यात कितपत तथ्य आहे? कारण मतदारसंघातल्या सगळ्या माणसांची ओरड तर आहे. येवल्याचा पाणी प्रश्नाचं तुम्ही काय केलं सांगा म्हणतात सगळे. म्हणजे हे जे 4 ते 5 मुद्दे आहेत या मुद्द्यावर ते अडचणीत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांचा जो आहे त्यांना जे अडचणीत आणलंय तो आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात ते ठामपणे उभे राहिले. स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी त्यांनी मराठा समाजाचं नुकसान केलंय असं स्पष्ट मत आहे. दादा तर याच्यावरती सातत्यानं घसरतात. बरं तेवढं नुसता विरोध करून ते थांबले नाहीत, त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचं नेतृत्व करायचा प्रयत्न केला. आयुष्यभर ते मी सर्व धर्म समभाव मांडणार आहे, त्या शेवटच्या आयुष्याच्या उत्तरार्धात ते मी ओबीसी समाजाचा म्हणतात. कितपत खरं आहे? सगळा ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी आहे? नाही मित्र, नाही. बघा आज तुम्हाला मी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की भुजबळ साहेब ज्या येवला मतदारसंघातून येतात लोकसभेला तिथं ते 13,205 मतांनी पिछाडीवर आहेत आणि या सगळे प्रश्न आहेत जसेच्या तसे. इतके वर्षाचा मंत्री आहे माणूस, स्टालवर्ट म्हणतो, एक लक्षवेधी लढत म्हणून याकडे बघितलं जातं. तशी परिस्थिती नाही. आणि मराठा आरक्षण, मराठा समाज त्याने स्पष्टपणे सांगितलंय की भुजबळ साहेबांना पुन्हा गुलाल लागणार नाही. त्यांच्या विरोधात कोण उभारणार आहे त्यातली परिस्थिती बघा. वंचित बहुजन आघाडीचा एखादा उमेदवार उभं राहील, म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार कोणतरी एक राहील, ठीक आहे. महायुतीवरती महाविकास आघाडी अशी लढत होईल भुजबळ साहेबांची. पण त्याच्याही पुढे जाऊन सांगतो वंचितचा उमेदवार उभा राहील आणि वंचितचा उमेदवार म्हणजे ओबीसीचाच उमेदवार मित्र. दुसरी गोष्ट अशी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा नातू प्रकाश आंबेडकरांनी जे आता आंदोलन छेडलंय की ओबीसींचा आरक्षणाला धक्का लागू नये, त्यामुळं फडणवीस साहेबांचा हा माणूस जो आहे छगन भुजबळ साहेबांना ओबीसी समाजाचा कितपत पाठिंबा मिळेल, कारण त्यांची मतं काही वंचितला जातील. धनगर समाजाला आरक्षण भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं नाही. मग आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात जवळपास सगळा धनगर समाज उतरलाय रस्त्यावरती. आता धनगर समाज म्हणजे ओबीसी मध्ये येतो. तुमच्या ओबीसीला तुम्हाला कुठं मदत मिळणार? मनसे, नाशिकमध्ये मनसेला बऱ्यापैकी आधार आहे, जनमत आहे. मनसे 288 उभा करणार म्हणतात. ती मतं हिंदुत्वादीच असते आहेत ना,
कारण मनसे हिंदुत्ववादी आहे आणि भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी आहे. तुम्ही ज्या महायुतीतून उभारतात त्यांचीच मतं पुन्हा खाल्ली जाणार आहे. रासप, राष्ट्रीय समाज पक्ष, त्यांनी सांगितले मी दोन महादेव जानकर साहेब 288 जागा लढवणार. त्यांनी भारतीय जनता पार्टी हा फसवणारा पक्ष आहे म्हणून त्यांच्यावर आरोप केलाय खासगीमध्ये, आणि मी बाहेर पडून संपूर्ण 288 जागा लढवणार. धनगर बांधव हा ओबीसीत येतोय भुजबळ साहेब, आणि तो तुमच्या विरोधात आहे. मला थोडक्यात सांगायचं आहे, एक केवळ मराठा वर्ग नव्हेच तर ओबीसीतला बहुतांशी धनगर समाज विरोधात, मुसलमान समाज विरोधात, बंजारा समाज विरोधात, मुख्य म्हणजे मराठा समाज विरोधात. आणि हे सगळे म्हणतात भुजबळ साहेब कसे निवडून येतो तेच बघतो. साहेब तुम्ही अडचणीत आहात. तुम्ही ईडी आणि तपास यंत्रणाच्या मुळे तुमच्यावरती ज्या केसेस झाल्या, देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमचं नेतृत्व संपवून टाकलं असं म्हणावं लागेल, कारण हे सगळा समाज तुमच्या विरोधात आज उभा आहे. येणाऱ्या काळामध्ये हे स्पष्ट होईल की फडणवीस साहेबांचा हा नेता, हा चेला भुजबळ साहेब इस्टेट वाचवायला यशस्वी ठरला, पण आमदारकी वाचवायला यशस्वी ठरेल का? धन्यवाद. आपण या व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.